ग पंकाभिषक्त सकला वैभवलो दामोदर वदति गोपवशा त्वं सुकरोसि इत्युक्ती अस्मिन् नीते त्वं सुकरोसि. तू काही सुकर होतास का? यशोदा माता म्हणायला लागला. देव हळूहळू मोठे होतात आणि देव मोठे होत असताना गाईच्या गोठ्या जातात, गाईच्या शिंगाला लटकतात. एवढंच नाही, गाईचं जे बछडं असतं त्या बछडाच्या जवळ येतात, बछड्याचं तोंड वर करतात, त्याचे दात मोजतात. नाही त्या लीला देव हळूहळू मोठे होत असताना करायला लागले. एकदा तर माझा देव चांदू मामासाठी रुसून बसला. आई मला तो चांदू मामा आणून दे बघ, मला त्या चांदू मामाला भेटायचं आहे. नाना प्रकारचे हट्ट देव करायला लागलेले आहेत. देव हळूहळू मोठे व्हायला लागले. आता त्या गोकुळातल्या सगळ्या गवळणी देवाला बघण्याकरता यायला लागल्या. आता काय निमित्तानं देवाचं दर्शन घ्यावं? काहीतरी निमित्त लागेल की नाही? असं कोणाच्या घरी जाता येत नाही, काहीतरी निमित्त पाहिजे. मला थोडी भाजी उचली दे ग, मला थोडं पीठ उचणं दे ग, मला माझ्या घरचं दळण संपलं, काहीतरी निमित्त करून दुसऱ्याच्या घरी जसं जातो तसं आता देवाला भेटायचं. मग काय निमित्त करायचं? काहीतरी निमित्त करून आपल्याला जावं लागतं. भगवंतानेच गवळणीच्या मनाचा भाव जाणला की या गवळणींना आपल्याला भेटायची इच्छा आहे. अंतरातलं देव जाणतो म्हणून त्याला अंतर्यामी असं म्हणतात. म्हणून देवाला काही मागायचं नाही. मागत असलो तर त्याच्या अंतर्यामीपणावर दोष येतो. आपल्या मनातलं त्याला कळतं. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. आपल्या मनातलं देव जाणतो. अंतरीची घेतो गोडी. आपल्या अंतरात काय चालू आहे ते देव ओळखतो. अंतरीची घेतो गोडी वाहे जोडी भावाची, फक्त भाव तेवढा पाहिजे. गवळणींचा भाव होता, गवळणींची श्रद्धा होती. कारण की गवळणी मागच्या जन्मात भगवंताची सेवा करण्यासाठी देवाला वरदान मागत. त्या गवळणी मागच्या जन्मात ऋषीमुनी होत्या. म्हणून गवळणीच्या अंतरीचा भाव जाणला भगवंताने. गवळणीला आपल्याला भेटायचंय. मग काय केलं पाहिजे? अशी कोणती लीला केली पाहिजे ज्या लीलेच्या माध्यमातून गवळणींचं आपलं मिलन होईल. याच्याकरता एक दिवस भगवंत आता 4-5 वर्षाचे झाले आणि सगळ्या गोपाळांना जवळ बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं, का रे तुम्ही इतके लकडी पैलवान दिसता, उदबत्ती पैलवान दिसता, एवढे कृषी शरीर तुमचे झाले, काही खाता पिता की नाही घरी? काही तुमची आई काही जेवण देते की नाही तुम्हाला? दही दूध खाता की नाही? त्यावेळेस श्रीदामा, मधुमंगल, वाकड्या हे सगळे म्हणू लागले, देवा अरे आमची आई दही दूध घेऊन मथुरेला जाऊन विकते, आम्हाला घरी खायला काही शिल्लक ठेवत नाही. सगळं दही दूध मथुरेला नेते, घरी काही शिल्लक राहत नाही. अरे तो तर आपला कंस शत्रू आहे आणि शत्रूच्या राज्यामध्ये तुमची आई जर दही दूध देत असेल तर ते काही बरं नवं. याच्याकरता आपण एक काम करूया. कृष्णाने सगळ्या सवंगड्याला, सगळ्या गोपाळाला जवळ बोलवलं आणि एका मंडळाची स्थापना केली. बाल गोपाल चोरी विद्या प्रचारक मंडळ. म्हणजे बाळ गोपाळांचं चोरी करण्याचं मंडळ. आणि त्या मंडळाचा अध्यक्ष झाला हा बाबा म्हणजे कृष्ण. अध्यक्ष झाला कृष्ण, उपाध्यक्ष झाला श्रीदामा, कोषाध्यक्ष झाला मधुमंगल. वेड्या वाकड्या हे सगळे नंतर सचिव, सहसचिव. जसं आपण अध्यक्ष उपाध्यक्ष पाहतो तसं सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष भगवंताचे मित्र. आता एकच त्यांचं ध्येय, प्रत्येक गवळणीच्या घरी जायचं आणि चोरी करायची, दही दूध माखून खायचं. कारण की आपली आई दही दूध आपल्याला खायला तसं तर देणार नाही. आपण काय करायचं, प्रत्येकाने आपापल्या घरी पहिल्यांदा चोरी करायची. कृष्णाने सांगितलं एक काम करा, पहिल्यांदा आपण चोरीत निष्णात नाही आहोत, पहिल्यांदा स्वतःच्याच घरी चोरी करा. जर चोरी सक्सेस झाली तर ठीक, नाहीतर मला तुम्हाला युक्ती शिकवावी लागते. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या माग या, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत मी तुम्हाला दही दूध माखन मिश्री खायला देणार आहे. तुम्ही फक्त माझा ऐका. पहिल्यांदा आपापल्या घरी चोरी करा. आता हे बहादूर सगळे गेले ना चोरी करायला, पण गवळणी लय हुशार.
त्यांनी शिंक्यावरती मडकी लटकवलेले होते. आता काही गोपाळांनी शिंक फोडलं. शिंक फोडल्यानंतर सगळं दही दूध त्यांच्या अंगावर सांडलं. आवाज झाला. गवळणींनी मुलांना पाहिलं आणि जे बदडलं जे ठोकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कृष्णाला सगळे येऊन म्हणू लागले, कृष्णा आम्ही तुझं ऐकलं आणि आमची पाठ लाल झाली बघ. तुझं ऐकून आम्ही मार खाल्ला, आता आम्ही चोरी नाही करणार. अरे कसं बोलताय? चोरी केल्याशिवाय तुमचं पोट भरणार आहे का? चोरी कशी करायची हे तुम्हाला माहिती नाही. या मी तुम्हाला शिकवतो चोरी कशी करायची. चोराग्रगण्यम, चोरांमध्ये अग्रगण्य हा बाबा यांनी सांगितलं. ऐका, मी चोरी कशी करायची ते तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला मारायचं काम, म्हणजे तुमच्या आईने मारलं ना, तुम्हाला मारायचं काम पडू देणार नाही. काय करायचं? आपल्यासोबत थोडी माती घ्यायची हातामध्ये, हा, थोडे सराट्याची काटे घ्यायचे हातामध्ये. गवळण जर चालत चालत आपल्या मागच आली, आपला पाठलाग केला, तर एक काम करायचं, जवळची माती तिच्या डोळ्यात फेकायची. ती डोळे चोळत बसल आणि तिथंच थांबल, आपला पाठलाग करणार नाही. हे त्याच्यातलं बहादर होतं श्रीदामा. ते म्हणे, यदा कदाचित गवळणी चष्मा लावून आल्या तर, हा, चष्मा लावला तर मग काय करायचं? मग देव म्हणायला लागला, टेन्शन घेऊ नका, त्याची सुद्धा युक्ती माझ्याकडे. आपण हातात सराट्याचे काटे घेऊन आलो ना, सराट्याचे काटे, ते सराट्याचे काटे गवळणींच्या रस्त्यात टाकायचे. गवळणी चालत चालत येतील आणि गवळणीचा पाय पडला, काटा रुतला की गवळण तिथंच थांबलं. त्याच्यातलं मधुमंगल नावाचं गोप लय हुशार. ते म्हणू लागलं, समजा गवळणी जर पायात चप्पल घालून आल्या तर मग काटा मोडणार नाही ना. मग देव म्हणायला लागला, एक काम करू, आपण चटणी सोबत घेऊ. चटणी जर डोळ्यात फेकली, कुठं ना कुठेतरी चष्म्यातून थोडा जरी अंश चटणीचा गेला, मग गवळण तिथं शांत बसेल. आता मातीपेक्षा चटणी, हा, आता चटणी काढताना ज्या बायका चटणी काढतात त्यांना विचारा, ज्या बायका मिरची चिरतात त्यांना विचारा. मिरची चिरताना थोडं असं चिरण्याचं काम केलं ना आपण, तर आपल्याला दवाखान्यात जावं लागतं. मी काशीला असताना भंडारा होता आमच्या आश्रमामध्ये. आमच्या आश्रमामध्ये 100-150 साधू संतांना भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. त्यांना जेवण्यासाठी आमच्या स्वामीजींनी निमंत्रण दिलं. आता मला माहिती नव्हतं, मी लहान होतो. प्रत्येकाकडे जबाबदारी देतात सेवा करण्याची. काहीला आलू सोलण्याची असेल, काहीला भाजीला तडका देण्याची असेल, काहीला पुरी करण्याची असेल, काहीला बाजारातून किराणा घेऊन येण्याची असेल. अशी सेवा केल्यानंतरच तिथं राहायला भेटते. तसं काशीला राहू देत नाहीत, काहीतरी सेवा करावी लागते. आता मला भंडाऱ्यामध्ये मिरची चिरण्याची सेवा होते. 1 किलो मिरची मला माझ्या स्वामीजींनी दिली, हे चिरत बस. आता मिरची चिरताना माझ्याजवळ ते चाकू होता. हा, आता मला माहिती नव्हतं ना, मिरची अशी खाली चिरतात ते पाटावर, काहीतरी त्याला आता नवीन आली पद्धत त्याची मिरची चिरता. आता मी लहान, मला काही माहित नाही. मी हे मिरची अशी चिरायचो, असं धरून चिरायचो त्याला असं. हे जे पूर्ण हात, दिवसभर त्या हाताची आग होत होती. दवाखाने केले, बर्फ ठेवलं तरी त्या हाताची आग कमी होत नव्हती. एक दिवस संपूर्ण नुसता तळपडत होतो, इतकी आग होती महाराज मिरचीची. मग कृष्णाने सुद्धा ती युक्ती केली. काय करायचं? बुरका घ्यायचा. अरे थोडीच मिरचीची पूड घ्यायची, थोडीशी जरी गवळणीच्या डोळ्यापर्यंत तिची म्हणजे गेली तर नक्की गवळणी आपला पाठलाग करणार नाही, तिथंच डोळे चोळत बसतील. सगळ्यांना पटलं आणि मग कृष्ण परमात्म्याची युक्ती सर्वांना पटली. देव सगळ्या गोपाळांना घेऊन एकेका गवळणीच्या घरी चोरी करायला निघालेले आहे. वत्सान मुंचन क्वचित समय रोष सल स्तेयम स्वादिदद्यपयः कल्पी स्तेयो गगंसे मर्कांचन वजति सते नाति भांडं विनंती द्रव्याला संग्रहितो यति पत्रोच गोपा. भगवंत गोपिकांच्या घरी गेले. भगवंत चोरी करण्याकरता गेले. भगवंतांनी चोरी केली. चोरी केल्यानंतर गवळणी भगवंताचा पाठलाग करतात. भगवंत निघून जातात. गवळणींना बहाणाच घातला. यशोदेच्या घरी गवळणी भांडण करण्याकरता यायला लागल्या. एक गवळणी यशोदेच्या घरी आली म्हणू लागली, अगं यशोदे,
तुझ्या कृष्णाने माझ्या घरी येऊन चोरी केली. बरं एकट्यानेच नाही, सगळ्या गोपाळांना सोबत घेतलं आणि चोरी केली. दही दूध खाल्लं, मडके फोडले, नाना प्रकारचा हैदोस घातला. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. माझ्या घरी येतो, पोरांना घेऊन येतो, चोऱ्या करतो, माखन मिसरी काढतो. यशोदा म्हणते अगं ते लहान आहे, त्यांना काही कळत नाही, त्यांना समजत नाही, बिचाऱ्यांचं पोट लहान आहे, भूक लागते लवकर त्यांना. एक काम करायचं ना, एक काम कर, तू त्यांना माखन मिसरी खाऊ घालत जा. यशोदा सगळ्या गवळणींना म्हणते थोडं थोडं लेकरांच्या हाती दिलं, लेकरं खातील, लेकरांचं पोट भरत, लेकरं निघून जातील. चोरी करायचं काय काम आहे लेकरांना, तू फक्त थोडं थोडं माखन तुम्ही त्यांच्या हातावर द्यायचं. त्यावेळेस गवळण म्हणू लागली तुला काय वाटतं यशोदा, लेकरांचा चेहरा पाहून आम्ही काय त्यांना माखन देत नाही? आम्ही लेकरांच्या हातावर माखन टेकवलं, तुझ्या कृष्णाच्याही हातावर माखन टेकवलं, तर हा बाबा काय म्हणतो माहिती? तुझा बाबा म्हणतो यशोदे ऐक, कृष्ण म्हणतो मला एवढं कमी माखन देता, मी काय भिकारी आहे का? माझ्या घरी 9 लाख गाई आहे, एवढं कमी माखन मला देत आहे? अरे माखनही खातो वरून नावही ठेवतो. असा घर घर में माखन चुरावे, घर घर में माखन चुरावे, हमें संसार जमीन पे गिराए, हमें संसार जमीन पे गिराए. लगे प्यारी लगे प्यारी पागल भैया सगरी पागल भैया सगरी सगळ्या गवळणी यांचा एकूण बंदच करू नका, त्यांचा एकूण फुल करा वाटलं असतं की आवाज बसले आमच्या सगळे. आवाज फाटायले आमच्या असो. त्रास दिला कृष्णाने गवळणींना, बरं का तुम्ही नाही, त्रास दिला कृष्णाने गवळणींना. गवळणी हतबल झाल्या, यशोदेच्या घरी यायला लागल्या, गाऱ्हाणे सांगायला लागल्या. हा गाऱ्हाणं घेऊन यशोदा इकडं सगळ्या गवळणी यायला लागल्या. पण गाऱ्हाण्याचा नुसता बहाणा, यांना फक्त देवाला पाहायचं, देवाचं रूप पाहण्याकरता सगळ्या गवळणी यशोदेच्या घरी यायला लागल्या. यशोदा माता त्यांना समजावून सांगताय, गवळणींनो पोरा लहान आहे, त्यांना माखन द्यायचं. तर पोरं काय म्हणतात माहितीये? गवळणी म्हणायला लागल्या तुझा काना म्हणतो चोरी करण्याची मजाच वेगळी आहे. हा असं हातावर ठेवून खाणं वेगळं, चोरून खाणं वेगळं, चोरीची मजाच वेगळी. अशा तुझ्या कृष्णाची होतगार. यशोदे काय करावं? गवळणी गारणं घेऊन यायला लागली. यशोदा माता म्हणते एक काम करा ना, तुम्ही जे माठ मटके आहे ते अशा ठिकाणी लटकवायचे जेणेकरून पोराचा हात पुरणार नाही. लेकरं लहान लहान आहे, त्यांचं वय कमी आहे, त्यांचे हात पुरणार नाही असे माठ लटकवायचे, वर लटकवायचे. गवळणी म्हणायला लागल्या यशोदी तुला काय वाटतं?
आम्ही तसं केलं नसेल. आम्ही